मित्रांनो, लग्न जुळत नाहीत ही ओरड आपण सार्वत्रिकपणे सर्वत्रच जण करत असतो आणि मग आपण कुठेतरी लग्न जुळेल म्हणून विवाह संस्थेकडे डोळे लावून बसतो. तिथं पैसे भरतो आणि कुठेतरी आपली फसवणूक होते, घोर निराशा होते. अशा स्थितीमध्ये आपण काय करू शकतो हा एक छोटासा उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पटला तर स्वीकारा, नाही पटला तर सोडून द्या. याला काही उपाय ऐकायला काही पैसे लागत नाही. फक्त पुढच्या 1 मिनिटाचं निवेदन तुम्हाला ऐकावं लागेल. मित्रांनो, बऱ्याचदा आपण गेट टुगेदरचे कार्यक्रम आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये साजरे करत असतो. मग कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचा कुंकवाचा कार्यक्रम असेल, पाहुणकी असेल, टिळा असेल किंवा इतर सत्संग किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी आपण हजेरी लावत असतो. म्हणजे आपण एक प्रकारे काहीसे उत्सवप्रिय झालेलो आहोत आणि हे उत्सव साजरे करत असताना मात्र आपल्या समस्यासाठी किंवा आपल्या समस्यांची उकल शोधण्यासाठी आपण कधी एकत्र येत नाही किंवा त्याच्यावर आपण कधी विचार करताना दिसत नाही. आणि मग अशा वेळेस काय करतो, की कोणीतरी लग्न जुळत नाहीत म्हणून आमच्यासारखं कोणीतरी एखादा WhatsAppचा ग्रुप काढतो किंवा एखादी विवाह संस्था काढतो किंवा एखादं ॲप्लिकेशन बनवतो आणि मग लोकांना लुटायचे धंदे सुरू करतो. अशातून लग्न जुळत नसतात हे आम्ही वारंवार गेल्या 5 वर्षापासून सांगत आहोत. आणि आमचेही लग्नाक्षदाचे अनेक WhatsApp ग्रुप आहेत. मात्र आम्हाला असं आठवत नाही, की बुवा आमच्या या ग्रुपच्या माध्यमातून खरंच दररोजचं एखादं लग्न कोणाचं तरी जुळत असेल. असं होत नाही. मग आपण याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तर आपण कोणाच्या तरी वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा 4-6, 8-10 मित्रांनी किंवा नातेवाईकांनी एकत्र बसलं पाहिजे आणि एकत्र बसल्याच्या नंतर लग्न जुळत नाही या समस्येवर आपण जर चर्चा केली, की आपल्याला याच्यासाठी याच्या त्याच्याकडे हात पसरण्यापेक्षा किंवा मुली देत नाहीत किंवा मुलींचे पालक भाव खातात किंवा मुली भाव खातात, त्यांच्या अपेक्षा वाढल्या, ही ओरड करत बसण्यापेक्षा गरज ही लग्नाची दोघांनाही असते. प्रत्येकाचं वय वाढत आहे. 30, 32, 35 पर्यंत वय चाललेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये जर आपण आपल्या 4-6, 8-10 मित्रांनी मिळून जर एक स्वतःचा WhatsApp ग्रुप जर तयार केला आणि त्या WhatsApp ग्रुपमध्ये जर 10 लोकं एकत्र आले आणि 10 लोकांनी प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 50-50 लोकं तरी असतात, तर 500 लोकांचा सहज ग्रुप तयार होईल. 450 लोकं बिनकामाचे असतील, पण 50 लोकं तर बायोडाटा टाकतील, एकमेकांच्या ओळखीचे असल्यामुळे चर्चा होईल, विचारांचं आदान-प्रदान होईल आणि त्यातून नक्कीच लग्न जुळण्यास मदत होईल, असा आमचा अनुभव आहे. कारण आमचा एक तशा प्रकारचा एक विदर्भ नावाचा एक ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये फक्त ओळखीचेच लोकं आहेत. जवळपास 800-900 लोकं आहेत आणि 8-10 दिवसातून एक तरी विवाह त्याच्यातून चर्चा होते, हमखास जुळते, एकमेकांना फोन जातात आणि असे लग्न जुळण्यास मदत होते. तर हे आपण असं करून पाहायला हरकत नसावी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.